टेक्नॉलॉजीचा खूप वापर करण्याची सुरुवात केलेली आहे. तिथे आपल्याकडे AR/VR टूल्स आहेत. जुनी एक्झिबिशन जी झालेली आहे ते सुद्धा आज सुद्धा बघता येते. आपण व्हर्चुअल 360 डिग्री एक्झिबिशनचा कवरेज करतो. कालाघोड़ा आर्ट्स फेस्टिवल में हम बहुत सारा डिजिटल आर्ट यूज करते हैं। वैसे टेकवारी 2.0 चा आजचा हा चौथा दिवस होता। यामध्ये आजच्या दिवसामध्ये कलारंग, आर्ट, AI अँड गव्हर्नन्स अशा पद्धतीनं चर्चासत्र आयोजित केलं होतं। याच्यामध्ये फिल्म मेकर रोहन सिप्पी असतील किंवा कालाघोडा फेस्टिवलच्या प्रमुख वृंदा मॅडम असतील, यासारख्या मान्यवरांनी आज याच्यामध्ये सहभाग नोंदवला। तर जाणून घेऊया त्यांच्याकडून आजच्या या कलारंग या एकंदर AI संदर्भातील टूलचा वापर चित्रपट क्षेत्र असेल किंवा कला क्षेत्रात कशा पद्धतीने केला जाईल याविषयी आपल्यासोबत आहे निधी चौधरी मॅडम। सर्वप्रथम MTB मुंबई आपल्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजच्या या आपण जे पॅनल घेऊन लोकांच्या पर्यंत आज जो संदेश पोहोचवला AI चा वापर कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात होतो त्याबद्दल काय सांगाल? मी GAD गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची खूप आभारी आहेत की त्यांनी मॉडरेशनसाठी मला आमंत्रित केले आणि आजच्या या पॅनल डिस्कशनमध्ये AI, आर्ट आणि गव्हर्नन्स याच्यावर खूप सुसंवाद झाला। विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि कशा पद्धतीने आपण AIचा सुंदर उपयोग करून प्रशासन आणि कलेला जास्त संवर्धन करू शकतो आणि याची काळजी काय घेतली गेली पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा झाली। तसेच शहरांमध्ये, गावांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये पब्लिक आर्ट कसे इन्स्टॉल करायचे याच्यावर सुद्धा खूप सुंदर चर्चा आज करण्यात आली आणि मला वाटते की सर्व नगरपालिका अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जे जोडण्यात आले होते त्यांना याचा नक्कीच लाभ मिळेल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कलाधर्मिता, सृजनधर्मिता, रचनात्मकता सुद्धा वाढेल। आपण संचालिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, आपल्या विभागाविषयी काय सांगाल याच्या टूल संदर्भात? मी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्सची संचालिका म्हणून काम करते आणि आपण AI नव्हे पण टेक्नॉलॉजीचा खूप वापर करण्याची सुरुवात केलेली आहे। तिथे आपल्याकडे AR/VR टूल्स आहेत। जुनी एक्झिबिशन जी झालेली आहे ते सुद्धा आज सुद्धा बघता येते। आपण व्हर्चुअल 360 डिग्री एक्झिबिशनचा कव्हरेज करतो। तसेच प्रत्येक पेंटिंगच्या जवळ एक AI ॲनिमेटेड व्हिडिओ सुद्धा आपण बारकोडने ठेवलेले आहे। विशेष रूपेण आता जे नंदलाल बोसची एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आहे, ज्यांना बघून नागरिकांना त्या पेंटिंग्सच्या पार्श्वभूमी सुद्धा कळते। तर आपण आर्टला रिप्लेस करत नाही, त्याच्या समवेत एक असिस्टेड टूल म्हणून AIचा वापर करतो। आज आपण पॅनलमध्ये फिल्म मेकर सिप्पी सर असतील किंवा कालाघोडा फेस्टिवलच्या प्रमुख वृंदा मॅडम असतील यांच्यासारख्या दिग्गजांना आणलात। काय नेमका हेतू होता, म्हणजे जनतेपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने या क्षेत्रातील लोकांना आणून काय आपण हेतू होता यामागचा? महाराष्ट्र फक्त देशातच नव्हे जगातला एक सिनेमा कॅपिटल म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि मुंबईला युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म्स सुद्धा रेकग्नाइज केलेला आहे। म्हणून खूप महत्त्वाचा होता की आपण फक्त कलेवर चर्चा करणार नाही। मुंबईची एक ओळख सिनेमा सुद्धा आहे, महाराष्ट्राची ओळख सिनेमा सुद्धा आहे। म्हणून सिनेमा जगातील सुद्धा वरिष्ठ नामवंत लोकांना आपण इथे आणलं आणि त्यांची काय भूमिका आहे, AIनी फिल्म मेकिंग कसे प्रभावित होत आहे, ते कसे पाहतात याला, फिल्म शूटिंगची परमिशन मध्ये काय अडचणी निर्माण होते, लोक प्रशासन, लोकसेवक त्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतात याच्यावर सुद्धा सुंदर चर्चा आज करण्यात आली। कालाघोडा फेस्टिवल किंवा जे कालाघोडामध्ये जो उत्सव होतो त्याच्या प्रमुख वृंदा मॅडम, सर्वप्रथम MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत। काय सांगाल, टेकवारी मधून आज आपण पॅनलिस्ट म्हणून लोकांना मार्गदर्शन केलंय, आपला अनुभव काय सांगाल? मुझे तो बहुत ही अच्छा लगा कि मुझे बुलाया गया। आई एम फीलिंग वेरी ऑनर्ड टू बी हियर बिकॉज बहुत ही अच्छा सेशन था। ऑडियंस भी बहुत ही अच्छा था और बहुत ही अटेंटिव था। मतलब सब सुन रहे थे, बहुत ध्यान दे रहे थे और मुझे लगता है इससे ये जो कॉन्फ्रेंस हो रहा है उसमें से कुछ ना कुछ तो जरूर से निकलेगा। कालाघोड़ा फेस्टिवल में आप किस तरीके से AI टूल का उपयोग कर सकते हैं या फिर ऐसे फेस्टिवल के बारे में AI टूल कैसे सहयोग कर सकते हैं? कालाघोड़ा आर्ट्स फेस्टिवल में हम बहुत सारा डिजिटल आर्ट यूज करते हैं। वैसे मेरे हिसाब से ये बढ़ते जा रहा है और फेस्टिवल में तो बहुत ही पॉपुलर है। और दूसरी बात है कि हमारा बहुत काम आसान हो जाता है जब हम AI यूज करते हैं। डिजाइनिंग बहुत होता है, आर्ट बहुत होता है और लिखना करना बहुत एडमिनिस्ट्रेटिव वर्क है। सब चीज में AI का हेल्प तो यूज होता ही है। कॅमेरामन जयेश पाटील सह मी अभिनंदन परळेकर, MTV मुंबई।